रिक्षा संघटनेचं तुमचं उद्घाटन केलेलं आहे. आता यापुढे कसं काम होणार? कारण कुठेतरी स्थानिक रिक्षावाले एकच नाही, असे 4 संघटनेत आहेत. आता पेट्रोल पंपवाला असं म्हणतो की स्थानिक म्हणजे नेमके स्थानिकांना ओळखायचं कसं? नाही, जर पेट्रोल पंपवाला सांगत असेल की नेमके स्थानिक ओळखायचे कसे, तर एका दिवशी कानाखाली आवाज काढू, मग समजेल की स्थानिक कोण आहे तो. कानाखाली आवाज काढणारे फक्त स्थानिकच काढतील का बाहेरचे येऊन काढतील? आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे वशिला लागतो, जे पेट्रोल भरणारी लोक आहेत ती लोक त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मित्रांना प्रथम प्राधान्य देतात. त्याचबरोबर कदाचित आमचा संशय आहे की 20-25 रुपये 50 रुपये जास्ती घेऊन ही लोक ब्लॅकने देत असतील पुढे लोकांना घेऊन. हा जो रिक्षा चालक आहे हा इथला स्थानिक भूमिपुत्र आहे आणि आमच्या युनियनमध्ये मोठ्या प्रमाणात सगळे आदिवासी समाजाची लोक आहेत. त्या लोकांनी कर्ज काढून हप्त्यावर रिक्षा घेतलेल्या आहेत. त्यांना महिन्याला हप्ता भरायचा असतो आणि 3-3, 4-4 तास जर ती लोक लाईनीत उभे राहत असतील तर हप्ता भरायचा कसा, धंदा करायचा कधी? बरेचसे लोकांनी रिक्षा विकून टाकल्यात. म्हणजे रिक्षा विकण्याची परिस्थिती काय येते? कितीतरी लोकांच्या बायकांनी गळ्यातलं डोरलं मंगळसूत्र गहाण ठेवून हप्ते भरलेले आहेत. जर अशी परिस्थिती येत असेल तर आत्ता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, पण आता जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, ह्यांना आपण ओळखता की रिक्षा चालवून ते मुख्यमंत्री बनले होते. मग त्यांना ह्या रिक्षावाल्यांची जाण असली पाहिजे. ज्या रिक्षावर तुम्ही आज मुख्यमंत्री बनलात, उपमुख्यमंत्री पद भोगतायत, त्या रिक्षा चालकांसाठी त्यांनी जागावं. आणि हा मुद्दा फक्त वसईतला नाही, हा संबंध महाराष्ट्रामध्ये हाच मुद्दा आहे. रिक्षा चालकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतोय. रात्री बेरात्री स्वतःच्या जीवावर उधार होऊन एक ते रिक्षा चालक अनोळखी व्यक्तींना रिक्षामध्ये घेऊन ही लोक त्यांच्या पोटासाठी सगळं करत असतात. आमची एकच मागणी आहे की 4 नौजल आहेत, त्यामधलं 3 नौजल रिक्षा चालकांना द्या, त्यातले 1 नौजल तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना द्या आणि बाकीचं जे एक आहे त्यांना 4 व्हीलरला द्या. 4 व्हीलरवाले त्यांच्या हौशीसाठी, मजेसाठी, कुटुंबाला घेऊन फिरण्यासाठी CNG भरतात, ते पेट्रोलवर पण फिरू शकतात. पण रिक्षा चालक जो आहे हा कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत असतो, त्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. आज आमचा हा मोर्चा आला होता. आजच आम्ही लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने एक बोर्ड तिकडे उभा केलेला आहे आणि आमची युनियन बांधलेली आहे, संघटना बांधलेली आहे. 150 रिक्षा चालक आमच्या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. आम्ही लोकांनी पुरवठा अधिकारी सोनार साहेबांची सकारात्मक चर्चा झाली. त्या दरम्यान पेट्रोलचे चालक आणि मालकसुद्धा त्यात उपस्थित होते. आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या दुपारी 12 वाजता पुन्हा आमची कमिटी आणि पेट्रोल पंपवाले आणि गुजरात गॅसचे काही लोक येणार आहेत, त्यांची चर्चा होणार आहे. आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे. आज शांततेने आम्ही प्रेमाने येऊन सांगितलेलं आहे, जर उद्या हा प्रश्न सुटला नाही तर या सगळ्या रिक्षा एक तर पुरवठा अधिकाऱ्यांच्या ताब्यात आम्ही आणून देऊ, नाही तर पेट्रोल पंपवर नेऊन सगळ्या रिक्षा उभ्या करून टाकू आणि पेट्रोल पंपच्या समोर आम्ही बेमुदत आमचं आंदोलन चालू. ही सगळी दादागिरी आणि मुजुरी आम्ही खपवून घेणार नाही. आमची लालबावटाचा इतिहास आहे आतापर्यंतचा, घेतलेला विषय पूर्णपणे आम्ही तडीच लावल्याशिवाय आम्ही थांबत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की विविध